जय महाराष्ट्र मित्रांनो, एसबीआय बँकेतर्फे क्लार्क या पदासाठी 1538 जागांची भरती निघाली आहे. एसबीआय बँकेमध्ये क्लार्क बनण्याचं तुमचं स्वप्न आहे तर नक्कीच तुम्ही ते पूर्ण करू शकताय, कारण की फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय. आणि आजच्या व्हिडिओ तेच तुम्हाला सांगतोय. स्टडी मटेरियल सांगणार आहे, अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, सिलेबस काय, संपूर्ण माहिती देतोय. एक लक्षात घ्या, एसबीआय बँक जी आहे ती सरप्राईज बँक आहे, कारण की दरवर्षी क्लार्क या पदाची नोटिफिकेशन येत असते. एकच येत असते ज्यामध्ये बॅकलॉग वॅकन्सी झालं, रेग्युलर वॅकन्सी झालं, एकत्र सांगतात. पण या वर्षी ते 2 नोटिफिकेशन काढणार आहे, ज्यामध्ये आता बॅकलॉग वॅकन्सी सांगितलाय आणि रेग्युलर वॅकन्सीची पण नोटिफिकेशन आज किंवा उद्यामध्ये येऊन जाईल. ओके, बॅकलॉग वॅकन्सी म्हणजे काय? मागच्या वर्षी ज्या जागा निघाल्या होत्या पण त्या भरल्या गेल्या नाही, त्या रिक्त राहिल्या आहे, त्या या वर्षी सुद्धा भरल्या जाणार आहे. त्यामुळे त्या पण जागा असणार आहे. आणि रेग्युलर जागा म्हणजे या वर्षी ज्या नवीन जागा निर्माण झाल्या आहे त्या पण जागा, म्हणजे दोघांसाठी अप्लाय करू शकतोय. आणि क्लार्कच बनण्याचं तुमचं स्वप्न आहे तर IBPS मध्ये 11,000 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा या सगळ्या बँकांमध्ये क्लार्क बनण्याची संधी आहे. तर तिथे पण तुम्ही अप्लाय करून द्या, इथे पण तुम्ही अप्लाय करून द्या, कारण की अभ्यासक्रम जवळपास सेमच असणार आहे. क्लार्क ही सेम पोस्ट आहे आणि जवळपास सॅलरी पण सिमिलर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर बेस्ट अपॉर्च्युनिटी. आता डायरेक्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो, नीट समजून घ्या. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी इलिजिबल असेल, बँकेत जॉब पाहिजे असेल तर त्यांना शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, एसबीआय बँकेच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे. भरपूर साऱ्या वॅकन्सी, भरपूर सारे अपडेट तुम्हाला यांच्या वेबसाईटवर दिसून जाईल. आणि कशा प्रकारे भरती होते, कशा प्रकारे अप्लाय करायचं, संपूर्ण प्रोसेस, नोटिफिकेशन तुम्हाला याच्यावर दिसून जाईल. ही यांची ऑफिशियल अप्लाय करायची लिंक आहे, तुम्ही ते बघू शकताय. महत्त्वाच्या तारखा आलेल्या आहे आणि ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे. जसं की खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसून जाईल कुठल्या पोस्टसाठी भरती होते. तर भरती होते ज्युनियर असोसिएट, कस्टमर सपोर्ट आणि सेल्स क्लार्क ही पद असणार आहे. त्यासाठी ही भरती होते आणि भरपूर साऱ्या राज्यामध्ये, ज्यात आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे. महाराष्ट्र मुंबई मेट्रो अंतर्गत भरती असणार आहे, जिथे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. रिजनल लँग्वेज मराठी भाषा आहे. आणि टोटल 165 जागा ह्या बॅकलॉग आहे. बॅकलॉग म्हणजे मागच्या वर्षी होत्यात, पण तिथे काही कारणास्तव जे एम्प्लॉई होते ते इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झाले, कोणी कुठे रिजेक्ट झालं, त्यामुळे त्या जागा रिकाम्याच राहिल्या. तर त्या या भरल्या जाणार आहे. प्लस आज संध्याकाळी किंवा उद्यामध्ये रेग्युलर वॅकन्सी येणार आहे, तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा तुम्हाला बँकिंग क्षेत्रातच करिअर करायचं आहे तर इथे बघा, बँकेमध्ये 11,400 जे पद आहेत तिथे भरती होते, म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली आहे. पुण्यामध्ये शिपाई पदाची भरती निघाली आहे 12वी पासवर. किंवा IDFC फर्स्ट बँकेमध्ये बघू शकताय 2100 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे त्यांच्या बँका आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात राहताय, नाशिकमध्ये राहताय, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, जिथे पण राहताय तिथे IDFC फर्स्ट बँक असेल तर तिथे शाखेवर तुम्हाला काम मिळेल. महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग वगैरे दिली जाते. तर इथे वॅकन्सी निघाली आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो, क्लार्कच बनायचं आहे तर या 11,000 जागांसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. युनियन वगैरे बँकेत हे जॉब असणार आहे. ओके, तर क्लार्क बनायचं आहे तर बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. आता ही जी वॅकन्सी निघाली आहे त्यासाठी बघू शकताय प्रत्येक राज्यानुसार जागा दिलेल्या आहे. त्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकते तर सिंपल क्रायटेरिया आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालंय कुठल्याही शाखेतून, सायन्स, कॉमर्स, आर्ट वगैरे काही झालंय तरी अप्लाय करू शकताय. तुमचं एज जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 1/4/2026 रोजी. 1/4, ओके, लक्षात ठेवा. आणि त्यानुसारच तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे कमीत कमी 20, जास्तीत जास्त 28, 1/4/2026 म्हणजे तुमचा जन्म 2/4/1998 ते 1/4/2006 या दरम्यान झालेला पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल, ओबीसीत नसाल तर 3 वर्षाची सूट, SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, PWBD कॅन्डिडेट OBC असाल तर 13, PWBD कॅन्डिडेट SC ST असेल तर 15 वर्षाची सूट आहे. प्लस तुम्ही अप्रेंटिसशिप वगैरे केलेली आहे, त्याचा अनुभव तुम्हाला आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला वयामध्ये सूट मिळते. तर मी तेच तुम्हाला सांगतो, अनेक जण वाटतं यार अप्रेंटिसशिप कोण करणार आहे, पण अप्रेंटिसशिप तुम्ही करताय तर तुमच्याकडे बँकेचा कामाचा अनुभव येतो, तो इथे कॅल्क्युलेट होतो. त्यामुळे तुम्हाला त्याचाही बेनिफिट मिळतो आणि प्लस तुम्हाला व्याज सवलत सुद्धा मिळते. ओके, बाकी एज्युकेशन काय पाहिजे तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन चालणार आहे. ओके,
त्याच्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकताय. कॅटेगरी कशी पाहिजे, काय पाहिजे त्याच्यानुसार माहिती दिलेली आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे सिलेबस काय, सिलेक्शन काय ते सांगितलं. जसं की बघू शकताय सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. तुमची प्रिलिमिनरी आणि मेन टेस्ट होणार आहे आणि एक लोकल लँग्वेज टेस्ट. म्हणजे महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. 10वी-12वी मध्ये होते तर लोकल लँग्वेज टेस्ट होत नाही. ओके. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झाम कशी असणार आहे तुम्ही बघू शकताय. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग पाहिजे तर याचं बुक मी तुम्हाला इथे टॅग करून दिलं आहे. तिथून तुम्ही मागून घ्या आणि आजपासूनच स्टडी सुरू करून द्या. कारण की बघा ते IBPSच्या वॅकन्सी आहे तिथे पण सिमिलर आहे, इथे पण सिमिलर आहे. म्हणजे एका अभ्यासमध्ये तुम्ही 2 बँकांच्या वेगवेगळ्या परीक्षांना देऊ शकताय. जिथे चांगला मार्क पाडेल तिथे तुम्ही सिलेक्ट होऊ शकताय. ओके. रिझनिंग आहे. ओके. टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 1 तास मिळणारे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. लक्षात ठेवा. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर मेन एक्झाम असणार आहे. मेन एक्झाम कशी असणार आहे तर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर ॲबिलिटी. टोटल 190 प्रश्न 200 मार्कांसाठी 2 तास 40 मिनिटे मिळणार आहे आणि इथे पण रॉंग आन्सरला 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. आणि त्यानंतर होते आपली लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. म्हणजे तुम्ही ज्या राज्यात राहताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. जिथे अप्लाय करताय तिथली लोकल लँग्वेज. ओके. मग ती कशी असणार आहे? नॉन व्हर्बल टेस्ट असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला याची बुक पाहिजे असेल ना, स्टडी मटेरियल पाहिजे असेल ना, इथे दिलं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हे अपलोड करणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला स्टडी मटेरियल मिळून जाईल. त्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जे जे एलिजिबल आहे नक्की त्यांनी आजपासूनच स्टडी सुरू करून द्या. ओके. त्याच्यानंतर संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. कुठल्या राज्याची कुठली लँग्वेज आहे ते तुम्ही बघू शकताय. आपण महाराष्ट्रात आहात तर इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये तुम्ही हे देऊ शकताय. ओके. इंग्लिशमध्ये इंग्लिशचा पेपर तर इंग्लिशमध्ये देऊ शकताय. बाकी मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे तर देऊ शकताय. फी किती असणार आहे तर ओबीसीसाठी ₹750 फी आहे. SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी कुठलीही फी नसणार आहे. अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करणं समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम सेंटर समजून घ्या. जे तुमच्या जवळचं सेंटर्स आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की बघू शकताय महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर हे सेंटर्स आहे. कशासाठी? प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामसाठी हे सेंटर्स असणार आहे. जिथे तुम्ही तुमची एक्झाम देऊ शकताय. त्यामुळे तुम्ही जिथे राहता, जे तुम्हाला जवळ पडतं ते दिले. बाकी फॉर्म भरताना कसा फोटो अपलोड करायचा, काय अपलोड करायचा, डूज अँड डोंट दिले, सिग्नेचरची साईज किती पाहिजे, फोटोची साईज किती पाहिजे, कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. इथे बघा हाऊ टू अप्लाय ही वेबसाईट आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळ्यात आधी ॲडव्हर्टिजमेंट वाचून घ्या. ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला तो ॲडव्हर्टिजमेंट नंबर आणि अप्लाय लिंक इथे मिळून जाईल. तर ही यांची अप्लाय लिंक आहे. इथे बघा हाऊ टू अप्लाय दिलं आहे आणि इथे क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो. पण सगळ्यात आधी समजून घ्या या ज्या बॅकलॉग वॅकन्सी या SC, ST आणि OBCसाठी. आता अनेक जण म्हणतील ओपनसाठी का नाही? कारण की ओपनसाठी मागच्या वर्षी ज्या जागा होत्या त्या पूर्ण भरल्या होत्या. पण SC, ST आणि OBCच्या जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळे ही बॅकलॉग वॅकन्सीमध्ये त्यांच्यासाठी वॅकन्सी आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीत नसाल तर ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा जेव्हा रेग्युलर वॅकन्सी येतील म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तिथेही तुम्ही अप्लाय करू शकता. आणि IBPSचा ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला आहे. तिथे नसाल अप्लाय केलं तर तिथे अप्लाय करा. 6 दिवसापूर्वी टाकलेला आहे. ओके. इथे तुम्ही अप्लाय करून द्या. सेम स्टडी सिमिलर सगळं असणार आहे. फक्त बँका वेगळ्या. ती SBI आहे तर इथे युनियन आहे, युको बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत त्या PSU बँक आहे. ओके. तर इथे तुम्ही अप्लाय करू शकताय आणि पाहिजे तर इथे अप्लाय करू शकता. इथे अप्लाय कसं करायचं तर नवीन असाल तुम्ही तर न्यू रजिस्ट्रेशन करा. ऑलरेडी असाल तर तुम्हाला इथे लॉग इन करायचं. म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, सिक्युरिटी आणि सबमिट करायचं. पण तुम्ही म्हणाले आम्ही पहिल्यांदा अप्लाय करतोय, फ्रेशर्स आहोत, तर तुम्ही ते अकाउंट क्रिएट करून घ्या. 6-7 पानी फॉर्म भरायचे. सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या. फोटो, सिग्नेचर अपलोड करा. तुमचे डिटेल्स टाका. डिटेल्स म्हणजे काय? 10वी कुठून झाली, किती मार्क पडले, 12वी कुठून झाली, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन कुठून केलं, कुठल्या सब्जेक्टमधून केलं, किती मार्क पडले. ओके. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा, पेमेंट करा आणि अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आणि यांच्या वेबसाईटवर पण PDF मध्ये पण दिलंय फॉर्म कसा भरायचा. अगदी सोपा फॉर्म आहे. प्रत्येक जण हा फॉर्म भरू शकतो. तो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.